परंतु हा जो झालेला अन्याय आहे, हो अन्याय अद्यापही आमचा समाज खपवून घेणार नाही. आम्ही पुढे पाऊल उचलणार आहोत. कारण आता सध्या जर आम्ही पुढे पाऊल नाही उचललं तर येणारी आमची भावी पिढी, आमच्या भावी पिढीवरती सुद्धा असाच अन्याय होणार आहे. आणि म्हणून कालचं जे तिकीट आहे ते जवळजवळ 3-4 दिवस झालं, रात्र आणि दिवस संजू वाडे साहेब त्या ठिकाणी तिकिटासाठी मागणी करत होते. ताई काय सांगाल की आता जी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक घोषित झाली आणि वाडे साहेब ही नगरसेवक होते आणि आताही ते उमेदवारीसाठी प्रयत्न करत होते. कारण असं आहे की स्टँडिंग नगरसेवकांना उमेदवारी दिली गेली पाहिजे, परंतु तसं न होता त्याच्यावर अन्याय झालाय. एक तुम्ही नागरिक, एक कार्यकर्ते म्हणून तुम्हाला काय वाटतं? माझे नाव सुनीता सूर्यकांत सुरवसे, प्रभाग क्रमांक 3 मधून मी बोलत आहे. आता सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. त्याच्या अगोदरही सार्वत्रिक निवडणुका झालेल्या होत्या आणि आताही सार्वत्रिक निवडणूक होत आहे. आमचे सर्वांचे लाडके समाजसेवक, सर्वांचे तळमळीचे आमचे कार्यकर्ते, सर्वांना सांभाळून घेणारे आमचे संजू आधारवाडे हे माजी नगरसेवक होते आणि ह्याच्या अगोदरही आता त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि त्यांच्यावरती खूप मोठा असा अन्याय झालेला आहे. आणि हा संघर्ष हा समाज सहन करणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संघर्ष शिकवलेला आहे आणि आमच्या रक्तामध्ये संघर्ष आहे आणि तो संघर्ष आम्ही कशा पद्धतीने करणार आहोत हे सांगण्याची काही आवश्यकता नाही. तरी सुद्धा संजू आधारवाडे यांनी मागच्या वेळेस सुद्धा त्यांच्यावरती खूप मोठा अन्याय झाला होता, परंतु त्यांचे गुरु होते विजय नाटा यांनी त्यांना तिकीट दिलेलं होतं आणि म्हणून त्यावेळेसच त्यांचे तिकीट कापणार होते. परंतु हा जो झालेला अन्याय आहे, हो अन्याय अद्यापही आमचा समाज खपवून घेणार नाही. आम्ही पुढे पाऊल उचलणार आहोत. कारण आता सध्या जर आम्ही पुढे पाऊल नाही उचललं तर येणारी आमची भावी पिढी, आमच्या भावी पिढीवरती सुद्धा असाच अन्याय होणार आहे. आणि म्हणून कालचं जे तिकीट आहे ते जवळजवळ 3-4 दिवस झालं, रात्र आणि दिवस संजू वाडे साहेब त्या ठिकाणी तिकिटासाठी मागणी करत होते आणि त्यांना अंधारात ठेवलेलं गेलेलं आहे. आणि ते तिकीट आम्ही सारखं भाऊला फोन करत होतो की भाऊ तुम्हाला तिकीट मिळणार आहे का, तुमचं काय चाललेलं आहे. भाऊ सारखे म्हणायचे की ताई माझंच तिकीट कन्फर्म आहे, ताई माझंच तिकीट कन्फर्म आहे. परंतु रात्री सकाळपासून आम्ही भाऊला विचारत होतो. कालचा दिवस बरोबर 10 वाजले होते आणि 10 वाजता भाऊचा मला फोन येतो की ताई माझं तिकीट कापलेलं आहे. तर हे कारण काय आहे, तुम्ही तसं सांगू नका की तुम्ही तयारी करा. प्रत्येक उमेदवाराला तयारी दिली जाते, कशासाठी दिली जाते तुम्ही सांगू नका. जर तुम्हाला तिकीट नाही द्यायचं, तुम्हाला ते उमेदवार मान्य नाही तर तुम्ही त्यांना अंधारात ठेवू नका. जर एखादा व्यक्ती, एखादा उमेदवार जो इच्छुक आहे तो फॉर्म भरत असेल आणि तो जर डिप्रेशन मध्ये जर गेला तर त्याच्या फॅमिलीचं खरोखरच नुकसान होतं आणि समाजाचं सुद्धा खूप मोठं नुकसान होणार आहे. तर सर्वांनी आपण ह्या ठिकाणी आज संजू वाडे भाऊ हे आपल्या एक वाघ आहे आणि वाघाला हरवू शकत नाही अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे. आणि वाघ हा जंगलामध्ये एकटाच असतो आणि संजू आधारवाडे सुद्धा एक वाघ आहेत आणि ते वाघासारखी डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाहीत का. तर त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे आणि तो अन्याय जो आहे तो समाजावरती अन्याय झालेला आहे. तर पुढे जाऊन या घटना घडू नयेत. आणि फॉर्म आम्ही भरलेला आहे. तर आमचे सर्वांचे लाडके दीपक संजू वाडे यांनी आम्ही प्रभाग क्रमांक 3 मधून एससी वार्डात, आमचा वार्ड हा हक्काचा होता आणि तो हक्काच्या वार्डामध्ये आम्ही त्यांना उभा केलेला आहे, उमेदवारी त्यांना दिलेले, त्यांचा अपक्ष फॉर्म भरलेला आहे. त्यांच्या धर्मपत्नी संजू आधारवाडे यांची धर्मपत्नी सुरेखा संजू वाडे यांचा सुद्धा आम्ही अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे. तर कशा पद्धतीनं तोंड द्यायचं आहे तो आम्ही 16 तारखेच्या नंतरच जाहीर होईल आणि 100% आम्ही ही 2 शीट काढणार आहोत आणि 100% विजयी त्यांना करणार आहोत. का तर जनता त्यांच्या पाठीशी आहे. तर जनता आमच्या पाठीशी असल्यामुळे आम्हाला कसल्याही प्रकारची भीती नाहीये. आम्हाला कोण तोडीसतोड उत्तर देणार आहे त्याला पण सुद्धा आम्ही तोडीसतोड उत्तर द्यायला तयार आहोत.